आता मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय विशाल. विशाल काय कामगिरी करायची, विशाल काय विकेट इथे मिळवायच्यात. एका बाजूला विशाल फलंदाज असतील, अफलातून फलंदाज असतील, ज्यांच्याकडे प्रचंड सामर्थ्य आहे, ज्यांच्याकडे प्रचंड कौशल्य आहे, ज्यांच्याकडे मात्र अपाट ताकद आहे, अशा फलंदाजांना रोखायचंय. त्याच्यासाठी मांजरी संघाने आमंत्रित केलंय विशालला. विशाल टू होंडा. बघूयात मात्र पहिल्या या स्ट्राईकला असेल होंडा उर्फ रोहन गडदरे. सर्व पंचक्रोशीमध्ये होंडा म्हणून प्रसिद्ध आहे. हो, पहिल्या चेंडूवर प्रहार केलाय. चेंडू सीमा रेषेचे वेध घेतोय. 1 बाउंड, सेकंड बाउंड. चेंडू सीमा रेखा पार. खणखणीत चौकार. या चौकारानं मात्र आता आग लावली. आपण बघतोय की कायसा खोलवर टप्प्यात चेंडू होतो, खोदून काढला आणि आजच्या ताकद त्या ठिकाणी आपण बघतोय की चेंडू सीमारेषेचे वेध कशा पद्धतीने घेतोय. चौकार. धावफलकाला मात्र मुसंडी मारली. धावफलकावर 4 धावा. वन्स अगेन इट्स अ बिग हिट. चेंडू सीमा रेषेचे वेध घेतोय. चेंडू सीमा रेखा पार. चौकार. बॅक टू बॅक दुसरा चौकार मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र वनवा पेटलाय. होंडा बदल एक शेर सांगेल की मेरे कारनामे तुम्हें बताएंगे मैं किस किस्म का बंदा हूँ. मेरे कारनामे तुम्हें बताएंगे मैं किस किस्म का बंदा हूँ. मैं पैसा नहीं खून पसीना बहा के चमकाऊ. अफलातून फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. 3 चेंडूंचा खेळ समाप्त. आताच्या एका धावेसोबत धावफलक जाऊन पोहोचेल 9 धावांवर. इथे विशालच्या गोलंदाजीचा इथेच्या मारा केलाय खरा, पण मात्र नंतरच्या चेंडूवर थोडंसं कंट्रोल देखील आपल्या मैदानाच्या आतमध्ये बघतोय. पुन्हा एकदा एका सुंदर पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः प्रेक्षकांची गर्दी वाढत चालली आहे. खेळाडू देखील आपण जिथे नजर जाईल तिथे खेळाडू आपल्याला बघायला मिळत आहेत. ओहो, काहीसा आखू टप्प्यात चेंडू तुषार थोडासा बीट झाला आणि चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये. विशाल देखील सुंदर कमबॅक देखील केले आणि दाखवून दिले माझ्यात देखील ती कौशल्य आहेत, माझ्याकडे देखील ती ताकद आहे, माझ्याकडे देखील ती निर्णय घेण्याची क्षमता आहे. मैदानाच्या आपण आतमध्ये आपण बघतोय पुन्हा एकदा सज्ज विशाल टू तुषार. ओहो, वन्स अगेन थोडासा आखू टप्प्याचा मारा. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. चांगलं कमबॅक मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. पहिल्या चेंडूवर 2 चौकार खेचले, तदनंतर जे सुंदर कमबॅक केले विशालनं, त्यानुसार मात्र आता तुल्यबळ संघ आहेत. मांजरी संघाकडे आपलातून कौशल्यांची भरणा असलेली बेफाम गोलंदाजी फळी त्यांच्याकडे उपस्थित आहे, त्यामुळे त्यांना फारचं टेन्शन नसेल. पुन्हा एकदा विशाल सज्ज. ओहो, वन्स अगेन थोडासा आखू टप्प्याचा मारा. विशाल बॅक टू बॅक बीट होतोय. तुषार बॅक टू बॅक बीट होतोय. प्रथम षटकाच्या समाप्तीनंतर इथे मात्र होंडाला तिसऱ्या चेंडूवर चौकार. मैं गूगल पे करूं. रेड टी शर्ट विशाल. What's your bowler name? Okay, Avi. Avi is the next bowler. Can I right? Okay, done. ओहो, पुन्हा एकदा फुल शॉटचा बादशाह. चेंडू सीमा रेखा पार. षटकार. हा पहा षटकार. गंगाराम दादा चषकाचा दणदणीत षटकार. आपल्या टप्प्यात आलं की आम्ही कार्यक्रम करतो. करणार. बॅक टू बॅक एक चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये बघतोय. पहिल्या चेंडूवर गणगणाती प्रहार केला. होंडा पुन्हा एकदा सज्ज. सामना करेल अवी. ओहो, पुन्हा एकदा एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये. थोडंसं कमबॅक चांगलं गेलं. पहिल्या चेंडूवर षटकार खाला, तदनंतर एक चांगला चेंडू डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये बघतोय. होंडाला माहिती आहे की आपल्याला ग्राउंडवर टिकणं महत्वाचं आहे आणि टिकलं की मात्र वेळ जाऊ देणं, नंतर अटॅक करणं, हे एक सुंदर शैली त्याच्याकडे आहे. बघूयात होंडा कशा पद्धतीने अटॅक करतोय अवीवर. ओहो,
ओहो स्विच किया, हिट किया, गेंद सीमा रेखा पार, शानदार चौका। धावपलीकडे मात्र आता अक्षरशः इथे एक वेळ लागले किंवा आपल्यातून ज्यावेळेस रानामध्ये एखादा वेडा माणूस पळतो अगदी तशाच पद्धतीने धावपलक वेडा झालाय आणि बॅक टू बॅक मुसंडी मारतोय धावपलकावर धाबा 19 धाबा। आता खऱ्या अर्थानं धावपलकाला वेड लावलंय आणि आपल्या फटक्यांनी मात्र आता खऱ्या अर्थानं होंडा पेटवून टाकतोय। रान सार पुन्हा एकदा सज्ज अभि। ओहो पुन्हा एकदा मारा केलाय, होंडाची विकेट महत्वाची आहे आणि 20च्या नाही का आपलातून जेल टिपला। होंडा नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये शांत होत आहे। गंगाराम दादा खाल्ला तर नंतर जे सुंदर कमबॅक आहे। वाघ जखमी झाला म्हणून आयुष्याला कंटाळत नाही, तो थांबतो, वेळ जाऊन देतो, पुन्हा एकदा बाहेर पडतो, तीच दहशत तोच दरारा घेऊन। पुन्हा एकदा अभि मात्र बहरून उठलाय आणि एक चांगली विकेट मैदानाच्या आतमध्ये। पेरेस कांबळे इज द कॅप्टन फ्रॉम केडगाव स्मॅशर्स इन नॉन स्ट्राइक। ओहो डॉट पी डॉट चेंडू आता खऱ्या अर्थानं अभिची गोलंदाजी बहरून उठले आणि एक चांगलं गोलंदाजी प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय। थोडंसं आक्रमक होता पेरेस कडे ती क्षमता आहे। पेरेस आणि होंडा जवळपास समान ताकदीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये। ओहो एक लॉंगॉनच्या दिशेने फटका खेळून काढलाय, एका धावेवर समाधान मानवलं। सुंदर क्षेत्ररक्षण देखील विशालच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय। धावफलकावर धावा लागतील 20 धावा, 2 दशक धावफलकावर। पाच बॉल झाले, 5 बरोबर आहे। ओके डन। 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागतील 20 धावा धावफलकावर। आता मात्र 2 षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय। धावफलकावर तब्बल धावा लागतील या ठिकाणी 4 धावा। धावफलकावर धावा लागतील पंत 4 धावा कशाच्या? चार धावा ताज्या। धावफलक जाईल पुढे, धावफलकावर धावा लागतील। पेनल्टी 2 रनांची पेनल्टी आहे। दोन रनांची पेनल्टी आलेली आहे। धावफलकावर स्ट्राइकला असेल आता पेरेस कांबळे नावाची बॉलर नेम
23 धावा धावफलकावर 23 रन्स. पेरेस कांबळे मात्र आता सज्ज असेल. बघूयात पेरेस कांबळे कशा तुटून पडतोय. ओहो, या फटक्याची गरज होती. सीमारेषेला आग लावणार कॅच घेण्याची प्रतीक्षा होती, पण मात्र चेंडूने धोका दिला. चेंडू सीमारेखा पार. षटकार. छत्रपतींचा वाघ कधी कुणासमोर झुकला का? तापला जरी सूर्य, समुद्र आटला का? लक्षात ठेवा, छत्रपतींचे संस्कार आहेत आपल्यावर. रडायचं नाही तर लढायचं. आयुष्यात अनेक संकट येतील, अनेक अडचणी येतील, अनेक जण आपल्याला मागे खेचण्याचा प्रयत्न करतील, तरी देखील थांबायचं नाही. धावफलकावर धावा 29 धावा 29 रन्स. पेरेस आता खऱ्या अर्थानं उसळून पेटलाय. ओहो, एक चांगला खोलवर टप्प्याचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र गोलंदाजी मार्गावर साई असेल, अजिंक्य असेल गोलंदाजी मार्गावर. अजिंक्य पुन्हा एकदा अजिंक्य खेळ करतोय का? किती धावा वाचवतोय? ओहो, वन्स अगेन एक प्रचंड मोठा प्रहार लॉंगाच्या दिशेला. चेंडू सीमारेखा पार. चौकार. एका फलातून सनसनाटी चौकार. या चौकारानं मात्र निश्चितपणे धावफलकानं धावा निश्चितपणे 4 धावांसोबत धावफलक जाईल पुढे. धावफलकावर धावा 33 धावा 333 जर्सी क्रमांक क्रिस गेलचा. आता मात्र आक्रमक फटके मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा एक चांगला खोलवर टप्प्यात चेंडू. तुषार मात्र आता बीट होतोय बॅक टू बॅक. आणि इथे मात्र धावचित होईल. तुषार नावाचं बादल मैदानाच्या आतमध्ये शांत होईल. थोडासा फॉर्मसाठी स्ट्रगल करत होता आणि इथे मात्र विकेट सोडणं देखील तितकेच महत्वाचं होतं, कारण की बऱ्याच वेळा आपल्यात कधी कधी एखादा दिवस नसतो, पण मात्र आता संघ सहकार्यांवर विश्वास ठेवणं महत्वाचं असतं. आता इथे नवीन येणारा फलंदाज असेल अमर शेळके. एक धडाडती तोप मैदानाच्या आतमधील. इज द मॅन फ्रॉम केडगाव. आता बघूयात अमर शेळके कशा पद्धतीने आता प्रगतशील बागायतदार सन्माननीय अप्पासाहेब गायकवाड सामाजिक कार्यकर्ते यांनी सलग 3 षटकारांसाठी बक्षीस अनाउन्स केलं 1001 रुपयांचं. 33 धावा धावफलकावर असतील. पेरेस कांबळे स्ट्राईकला असेल. ओहो, एक चांगला फटका पॉइंट कव्हरच्या एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू गेला आणि सुंदर क्षेत्ररक्षण इथे मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र 2 धावा कंप्लीट होतील. धावफलक जाईल पुढे. धावफलकावर धावा लागतील 35 धावा धावफलकावर. अत्यंत सुरेख पद्धतीने धावफलक थोडासा मार्गस्थ आहे आणि चांगल्या दर्जाची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. पुरंदरच्या मातीमध्ये ही मॅच चालू आहे. पुरंदरच्या गराडे गावामध्ये ही मॅच चालू आहे. पुरंदर म्हटलं की ऐतिहासिक पुरंदर हिवरे गावची ऐतिहासिक तटबंदी, बुलेश्वर मंदिर, हेमांडपंथी बांधणीचं बुलेश्वर मंदिर. लहान मुलांना बाजूला काढायचे. पंचांना विनंती आहे त्यांना बाहेर काढा, किंवा संयोजकांना विनंती असेल की त्यांना थोडंसं बाहेर ढकलायचं. एक छोटीशी जाहिरात लहान मुलांची झाली त्या ठिकाणी, पण मात्र आता खेळ कंटिन्यू करूयात कारण की खेळ प्रचंड महत्वाचा आहे. स्ट्राईकला पेरेस कांबळे. ओहो, फुल टॉस चेंडू अफलातून पद्धतीने. चेंडू सीमारेखा पार. षटकार. आता मात्र खऱ्या अर्थानं चांगले बेफाम फटके, फुलटॉस पद्धतीचे चेंडू आणि पेरेस कांबळे मात्र अक्षरशः तुटून पडला आणि बॅक टू बॅक एक चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. हे तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि धावफलकावर तब्बल धावा लागलेल्या असतील. 41 धावा धावफलकावर.
बॅक टू बॅक मोठे फटके मैदानाला आग लावली आहेत आणि पेरेस कांबळे अजूनही थांबायचं नाव घेत नाही. बॅक टू बॅक मोठे फटके देखील मारतो आहे. विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्यानं हे सामर्थ्य नाशिवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, अडवू शकेल मजला अजूनही अशी भिंत नाही. एक आक्रमक फटका लावण्याची शंकू काढला. विशाल मात्र दुरून चेंडूवर आला. एक धाव कंप्लीट. आता मात्र दुसऱ्या धावेसाठी नकार कळवला. धावफलक जाईल पुढे. धावफलकावर धावा 42 धावा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावांचा इथे मोठा पल्ला गाठलाय. धावा तब्बल 42 धावा. पहिले चेंडू निर्धाव नंतर चौकार नंतर विकेट तदनंतर 2 तदनंतर षटकार तदनंतर 1 अशा पद्धतीचं समीकरण या षटकाचं राहिलं. धावफलकावर धावा असतील 42 धावा आणि नवीन येणारा फलंदाज असेल दत्ता. नवीन गोलंदाजी मार्फत सज्ज असेल. दत्ता म्हटलं की निश्चितपणे श्री प्रभू दत्ता दिगंबरांचं आठवण येतं. आता मात्र निश्चितपणे धावफलक थोडासा पेरेस कांबळे 5 चेंडूंचा सामना करून 15 धावा केलेल्या आहेत आणि अमर शेळके मात्र अजून स्ट्राईक भेटली नाही. एकही चेंडू खेळला नाही आणि एकही धाव निश्चितपणे धावफलकावर नाहीये. अमर पुन्हा एकदा पेरेस पुन्हा एकदा सज्ज असेल सामना करेल दत्ताचा. हो काहीचा कोलवटा चेंडू थोडासा शरीर यष्टीवर जाऊन आदळला आणि ते एका धावेचं पतन होईल आणि पंचा ओके बॅट कर. पुढे एकदा चांगलं मॅच संघर्ष रंगतो आहे. धावफलक थोडा पुढे सरकतोय. पहिल्या चेंडूवर 1 काढला दत्ता मात्र आता खऱ्या अर्थाने खतरनाक गोलंदाजी मोड मध्ये असेल पण पेरेसकडे अमर हो या पटक्याची गरज होती. चेंडू सीमा रेखेच्या आतमध्ये सुंदर झेल टिपलाय. कॅच आहे किंवा नाही त्या संदर्भात आता मात्र निर्णय येणं अद्याप बाकी असेल. आता मात्र थोडंसं निश्चितपणे वादग्रस्त निर्णय आहे. थोडं प्लेयर्सना विनंती असेल आता षटकार असेल आणि अतिशय चाणाक्ष पंच नियमांची पुरेपूर माहिती आणि या षटकार मात्र धावफलक मुसंडी मारतोय. भैया काकडे धावफलकावर धावा लागतील या षटकारानुसार 49 धावा धावफलकावर. निश्चितपणे नियम या ठिकाणी पंच म्हटलं की नियमांची काटेकोर पद्धतीने माहिती असणं गरजेचं आहे आणि प्रचंड अनुभव त्यांच्या पाठीशी आहे आणि प्रचंड सुरेख पद्धतीने निर्णयाची घेण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. डिप्रेशन मध्ये न जाता एक परफेक्ट निर्णयाला हा नाहीला नाही म्हणण्याचं त्यांच्याकडे जे अचाट सामर्थ्य आहे त्या सामर्थ्य तिथे प्रदर्शन होतंय. सन्मान्य पंच भैया काकडे एक प्रमुख पंचांच्या भूमिकेमध्ये आता थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये त्यांच्या आतमध्ये बघतोय आपण. या षटकार मात्र अमरला जीवदान भेटेल खरं. वादग्रस्त निर्णय नक्कीच होता. पुन्हा एकदा सज्ज असेल. हो पुन्हा एकदा वन्स अगेन बिग हिट चेंडू सीमा रेखा पार षटकार. आता मात्र धावफलक थोडासा मुसंडी मारतो. धावफलकावर धावा लागतील 55 धावा. हॅट्रिक चान्स असेल. सलग 3 षटकार जर खेचले तर 1000 रुपयांचं बक्षीस आहे. अमर राईंजे
तिसरा षटकार लगावला तर सन्माननीय आप्पासाहेब गायकवाड सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून 1001 रुपयांचं बक्षीस. तिसऱ्या षटकाची प्रतीक्षा. हो पुन्हा एकदा लॉंगॉनच्या दिशेने खेळून काढला. इथे विकेट होईल का? चेंडू सीमा रेखा पार, पण मात्र इथे हॅट्रिक चान्स थोडस वाचला. चौकार. धावफलकानं प्रचंड मुसंडी मारली. धावफलकावर तब्बल धावा धावून 59 धावा. आता खऱ्या अर्थानं अमर मात्र आता फायर मोड मध्ये आहे. बघूयात अमर आणखी काय करेल. ओहो वन्स अगेन बिग हिट. इथे कॅच होईल. थोडासा चेंडू खालील क्षेत्ररक्षक वन्स अगेन जीवदान. सोपा चेल इथे सुटतोय. अमर सारख्या अफलातून गोलंदाजाचं किंवा आचाट सामर्थ्य असलेल्या फलंदाजाला या ठिकाणी जीवदान देणं म्हणजे प्रचंड मोठा हाताच्या आपल्या पायावर 2 धावा मारून घेण्यासारखं आहे. धावफलकावर धावा या 2 धावांसोबत 61 धावा धावफलकावर. चौथं षटक मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा सज्ज असेल दत्ताच्या गोलंदाजी यथेच्छ दुलाई केली आणि बॅक टू बॅक मोठे फटके खेळलेले आहेत. हो रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न, पण इथे थोडासा फेल गेला आणि एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये शेवट थोडासा गोड केलाय दत्तानं. धावफलकावर धावा लागतील 61 धावा. आता मात्र धावफलकावर धावा लागतील 61 धावा. जिंकण्यासाठी इथे 62 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे मांजरी संघासमोर. आता मात्र खऱ्या अर्थानं सुरुवातीला होंडा तुटून पडल्यानंतर पेरेस कांबळे नावाची आग मैदानामध्ये धडकली. तदनंतर मात्र अमरनं अजरामर कामगिरी केली आणि इथे धावांचा पाऊस पडला. बॅक टू बॅक 2 षटकार केले. तदनंतर षटकारासाठी चान्स होता, पण तिथे देखील चौकार गेला आणि एक प्रचंड मोठं योगदान अमरचं देखील संघासाठी असणार आहे. तिन्ही फलंदाज अक्षरशः तुटून पडले गोलंदाजावर आणि तब्बल धावांचा प्रचंड मोठा पल्ला इथे गाठलेला आहे. 4 षटकांमध्ये तब्बल 62 62 टू विन. आता मात्र एक चांगली मुवमेंट माझ्या आतमध्ये आपण बघतोय. केडगाव संघाला विनंती असेल थोडंसं क्षेत्ररक्षण पास्ट मध्ये लावून घ्यायचंय, पण एका बाजूला जर बघायला गेलं तर निश्चितपणे चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण होतं खरं, पण मात्र दत्ताच्या गोलंदाजीवर यथेच्छ बॅक टू बॅक मोठे फटके खेळले आणि धावफलकाला प्रचंड मोठी गती मिळाली आणि धावफलक जाऊन पोहोचला तब्बल 61 धावांवर. जिंकण्यासाठी आता मात्र मांजरी संघाला इथे बॅक टू बॅक मोठ्या फटक्यांची इथे गरज असेल. 62 धावा धावफलकावर लावायच्या. आता खऱ्या अर्थानं एक एव्हरेस्ट शिखर, प्रचंड मोठा डोंगर सर करायचा आहे. एव्हरेस्ट शिखर सर करणं म्हणजे भल्यांचं काम नाही. कित्येक गिर्यारोहक त्या ठिकाणी एव्हरेस्ट शिखर करण्याचा प्रयत्न करतात. कित्येकांचा त्या ठिकाणी मृत्यू होतो, तर कित्येक गिर्यारोहक मात्र निम्म्यातून माघारी पडतात. कित्येक गिर्यारोहक निम्म्याच्या काही सुरुवात केल्या त्या ठिकाणी थोडंसं पहिला टप्पा गाठायच्या आधीच माघारी पडतात, काही दुसरा टप्पा गाठायच्या आधी माघारी फिरतात. त्यामुळे एव्हरेस्ट शिखर सर करणं भल्या गिर्यारोहकांचं काम नाही. त्यासाठी मनगटात बळ पाहिजे आणि डोक्यात अचाट सामर्थ्य पाहिजे आणि मनामध्ये देखील त्या ठिकाणी भीती नसली पाहिजे. मॅनेजर सन्माननीय तांबे साहेब यांचं या ठिकाणी आगमन, त्यांचं संयोजकांच्या वतीने गंगारामदादा चषकामध्ये या ठिकाणी सहर्ष स्वागत. नवखंडीनाथ क्रिकेट क्लब आयोजित
राखीव प्लेयर इथे असणं बंधनकारक आहे. मांजरी संघ प्लीज कॉर्पोरेट करा, सहकार्य करा, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. कारण की मॅच मध्ये प्रचंड मोठा पल्ला गाठायचा आहे आणि त्यात जर पेनल्टी बसली तर मात्र अवघड होऊन जाईल आव्हान. थोडंसं राखीव प्लेयरनं इथे यायचं, सहकार्य करायचंय. या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक घेऊन येतोय पेरेस कांबळे. हो, पहिल्या चेंडूवर थोडासा खोदून काढला चेंडू, तिथे चेंडूवर येईल अमरदाईंच्या सुंदर क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये अमर शेळके. पेरेस कांबळे गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल. केटगाव स्मॅशर संघाचा कर्णधार पेरेस कांबळे. या ठिकाणी प्लेअर आलाय राखीव, काय अडचण नाही, येतोय, मार्गस्थ आहे, कूच करतोय. आता मात्र खरे अर्थानं पहिल्या चेंडूवर वर्चस्व गाजवलं. थोडासा आखूट टप्पा चेंडू होता, खोदून काढला, एक धाव निश्चितपणे मिळाली. पुन्हा एकदा सज्ज. ओहो, थोडासा वेगळ्या दिशेला खेळत होता, पण थोडीशी बॅटीवर लेट मध्ये आला आणि एक धावा समाधान मागेल. धावफलक जाईल पुढे, धावफलकावर धावा, 2 धावा. स्ट्राईकला असेल विजय, विजयला विजयापर्यंत संघाला घेऊन जायचे. तर दुसऱ्या बाजूला असेल विशाल, विशालला देखील विशाल काही कामगिरी करायची आहे. विजय आणि विशाल मैदानाच्या आतमध्ये तुटून पडतील गोलंदाजांवर. बघूयात पेरेचा सामना कसा बंद करतोय. ओहो, या चेंडूची नजाकत बघा, अफलातून ताकद चेंडू मारे. मॅच पुन्हा एकदा जाऊयात. मॅच मध्ये एक चांगला संघर्ष बघतोय. मॅच मध्ये एक चांगल्या पद्धतीने बक्षीसदात्यांचं या ठिकाणी स्वागत असेल, कारण की बक्षीसदाते नसतील तर मॅच पूर्ण होऊ शकत नाही. हो, वन्स अगेन ते एक प्रचंड मोठा प्रहार, कॅच उडालाय, कॅच होईल का? आणि इथे एक चांगला कॅच मॅचच्या आतमध्ये. विजय संघांच्या कर्णधारांना विनंती असेल, विजय संघ कर्णधारांना विनंती असेल की आपण इथे चिठ्ठ्या उडवल्या जातील, त्या संदर्भात आपण इथे यायचंय. विजय संघांचे कर्णधार बिवरी संघाच्या कर्णधाराला देखील विनंती असेल. बिवरी संघ, विजय संघाचे कर्णधार लास्ट कॉल असेल. उरुळी कांचन गाडदरे, त्याचप्रमाणे शिवापूर, खेड शिवापूर अशा संघ. त्याचप्रमाणे ह्यांचा एक विनर असेल, ती चिठ्ठी विनरची चिठ्ठी असेल. आणि बिवरी संघ, बिवरी संघाला विनंती असेल आपण पॅव्हलियन मध्ये यायचे. संघनायक, ओहो, पुन्हा एकदा या चेंडूची नजाकत बघा, एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये. एक चांगला संघर्ष मॅच मध्ये पहिल्या चेंडूवर पहिल्या चेंडूपासून बघितला आणि तदनंतर पेरेसचं कांबळ, पेरेसचे षटक चांगलं यशस्वी बघायला मिळतंय. जर जिंकायचं असेल तर तुम्हाला मिनिमम 12 रनपेक्षा जास्त स्ट्राईक रेट गाठणं किंवा तो स्ट्राईक रेट जपणं हे देखील महत्वाचं असेल. पुन्हा एकदा सज्ज असेल पेरेस कांबळेचा सामना करेल विशाल. ओहो, या चेंडूची लक बघा, बॅक टू बॅक चांगले चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. प्रथम षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा असतील 10 धावा. जर्सी क्रमांक 8 धावा.
8 धावा धावफलकावर. धावफलकावर धावा असतील. आता मात्र मॅच पुन्हा एकदा संघर्ष रंगतोय, तारा रंगतोय. आता मात्र चिठ्ठी लागतील. कोणता संघ कोणाबरोबर खेळेल हे मात्र निश्चित होईल. पहिल्या षटकामध्ये सुंदर गोलंदाजी केली. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवर फलंदाज दाखवण्याची संधी असते, पण मात्र इथे पेरेस कांबळे नावाचं वादळ इथे चांगल्या पद्धतीने रोखू शकले नाहीत. गोलंदाजी मार्फत सज्ज असेल राज धाईंजे. राज राज्य करेल का? राज कशा पद्धतीने संघ सहकार्या या राज्य करण्याच्या मुवमेंट मध्ये कशा पद्धतीने योगदान देतोय हे देखील मैदानाच्या आतमध्ये बघणं खूप महत्त्वाचं असेल. आता मात्र खऱ्या अर्थानं रंगेल तरार. राजताईंचे राजवर राज्य करतोय का फलंदाज? तरार रंगेल, संघर्ष रंगेल. लहान मुलांना विनंती आहे की आपण थोडस पॅव्हलियनच्या बाहेर जायचं किंवा पलीकडे जाऊन बसा. इथे नका थांबा दादा, जा ना प्लीज. संघर्ष रंगेल. राजधाईंचे आता मात्र गोलंदाजी मार्फत सज्ज, फलंदाजी करण्यासाठी सज्ज असेल. हो, पहिल्या शिंडवर रिव्हर्सशिपचा प्रयत्न आणि इथे थोडासा असफल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. इथे 2 धावा निश्चितपणे कंप्लीट होतील. लेग बायच्या स्वरूपात आताच्या 2 धावा. धावफलक निश्चितपणे वेग घेतो. धावफलकावर धावा लागतील. 10 धावा. 10 धाव म्हटलं की जर्सी क्रमांक 10 आठवा. शतकांची शतका आठवा. सचिन रमेश तेंडुलकर यांचा हा जर्सी क्रमांक. धावफलकावर 10 धावा. ओहो, खोदून काढलाय लॉंग ऑनच्या दिशेनं. 2 क्षेत्ररक्षक. सुंदर क्षेत्ररक्षण. एका धावेनं धावफलक जाईल पुढे. धावफलकावर धावा लागतील. 11 धावा धावफलकावर. आता जिंकायचं असेल तर लढत द्यावी लागेल. लढत 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 म्हटलं की कुणाचा आदर्श बघावा? एलॉन मस्क की आणखी कोणी? तर कुणाचा नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा. आयुष्यात कोणताही टप्पा येऊ द्या. हो, एक चांगला चेंडू आणि चांगली क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. सुंदर क्षेत्ररक्षण. धावफलक जाईल पुढे. धावफलकावर धावा. 12 धावा. 12 हा धावा जर्सी क्रमांक युवराज सिंग यांचा आहे. आणि निश्चितपणे युवराज सिंग आठवलं की षटकारांची षटक आठवतात. 36 धावा आठवतात. येणाऱ्या पुढच्या चेंडूवर किती षटकार खेचले जातील हे देखील मैदानाच्या आतमध्ये पाहणं, किंवा युवराज सिंग आताच्या मॅचचा कोण असेल हे देखील पाहणं मैदानाच्या आतमध्ये महत्वाचं असेल. हो, एक चांगला चेंडू. थोडासा आकुरता टप्पा. इथं एक कॅच होईल. पुन्हा एकदा अमर शिंदे कॅच पकडतोय. आदिनाथला मात्र एक वेगळी कामगिरी निश्चितपणे करावी लागेल. जबाबदारी आहे. फलंदाजी मार्फत विशाल सज्ज असेल. हो, एक चांगला फटका. स्ट्रगल करतोय मोठ्या फटक्यांचं, पण मात्र इथे निश्चितपणे मोठा फटका मिळणार नाही, कारण की इथे क्षेत्ररक्षणातील अचाट फळी. आता मात्र फळी भेटताना थोडासा निश्चितपणे विशालला त्रास नक्कीच होतोय. आणि आदिनाथ आता स्ट्राईक लागला. आदिनाथला मात्र एक वेगळी कामगिरी करावी लागेल. वेगळा संघर्ष करावा लागेल, तर मात्र मॅचच्या आतमध्ये एक वेगळी मुवमेंट बघायला मिळू शकते. आक्रमक फटके खेळलं आता महत्वाचं असेल. पुन्हा एकदा मध्यच्या आतमध्ये आपण जाऊया. धावफलकावर धावा. 13 धावा. एक चांगला फटका लॉंगच्या दिशेने खेळून काढला. चौकार होईल का? 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण मैदानाच्या अफलातून. एक्सलंट पीस ऑफ द फील्ड. एक चांगलं क्षेत्ररक्षण. गाडदरे वर्सेस उरुळी कांचन पुढील होणारा सामना. सेकंड राऊंडचा पहिला सामना. गाडदरे वर्सेस उरुळी कांचन. जगदंब उरुळी कांचन.
इथून पुढचे सगळे सामने 3 षटकांचे राहतील याची नोंद घ्यायची आहे. सन्माननीय सिद्धिविनायक पोल्ट्री फार्मचे मॅनेजर सन्माननीय तांबे साहेब आपणास विनंती असेल की आपल्या हस्ते सन्माननीय बबन आगविले, त्यात सन्माननीय सागर शेठ आपणास विनंती असेल, ज्या मान्यवरांचा नामोल्लेख झालाय अशा सर्वच मान्यवरांना विनंती असेल की आपल्या हस्ते नाणेफेक केली जाईल. आपल्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. आपल्यास विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचंय. धावफलकावर धावा असतील 15 धावा. आता 2 विकेट देखील पडलेले आहेत. आता मात्र अमर शेळके गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल. ज्याने षटकारांची पाऊस पाडला, ज्यानं बॅक टू बॅक 2 षटकार खेचले, तिसरा चौकार खेचला तो अमर शेळके आता गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल. हो, एक चांगला फटका मिड विकेट खेळून काढलाय. एका धावेवर समाधान मानले. धावफलक 1 ने जाईल पुढे. धावफलकावर धावा 16 धावा. प्रचंड मोठा पल्ला गाठायचा आहे, त्यासाठी तुमच्याकडे स्ट्रगल असणं गरजेचं आहे. स्ट्रगल करण्याची त्या ठिकाणी पॅशन्स असलेले, पेशन्स देखील असणं गरजेचं आहे. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा सज्ज राज सामना करेल. हो, एक चांगला चेंडू खोदून काढलाय. कुलवटप्या चेंडू एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू गेला. तिथे मात्र तुषार इनामदार नावाचा फलंदाज सज्ज होता. उरुळी कांचन संघानं या ठिकाणी टॉस जिंकलेला अगेन्स्ट टू काटदरे संघासोबत टॉस झाला होता. पुन्हा सज्जा ओहो, विशाल बॅक टू बॅक बॅक टू बॅक बॅक टू बॅक. इथे मात्र बीट होतोय आणि फॉर्म साठी झगडतो आहे. चेंडू निघून चालेत. प्रत्येक निर्धाव चेंडू आता मात्र खऱ्या अर्थानं इथे डिप्रेशन निर्माण करेल. मांजरी संघाला आता मात्र एक चप्पळ धावफलक इथे वेगवान चित्त्यासारखा धावफलक धावला पाहिजे, त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं. त्यासाठी आक्रमण देखील. ओहो, एक चांगला फटका एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू खेळलाय. एका धावेनं चेंडू सीमा रेखा पार चौकार. धावा धावफलकावर. आताच्या 22च्या स्वरूपात धावा आल्या. धावफलक जाईल पुढे. 22 धावा धावफलकावर. आता मात्र जिंकण्यासाठी लढाच द्यावा लागेल. कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं होता, हारा वही जो लढा नहीं जाता. लढा 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 कशाचा आहे तर लढा मात्र केडगाव वर्सेस माजुरी या 2 महाबलाढ्य संघादरम्यान. आता मात्र पूर्णपणे बलाढ्य धावफलक रोखलेला आहे. बलाढ्य ताकद इथे दिसते. अमरची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण बघितली होती. तीन झटके मैदानाच्या आतमध्ये 3 बुरुज ढासळलेत. आता मात्र प्रचंड 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 4 षटकांचा सामना होता. अद्याप इथे 6 चेंडू असतील आणि प्रचंड मोठा टप्पा गाठायचा आहे फलंदाजी करण्यासाठी. आता मात्र निलेश इथे येईल. आता मात्र पराभवाची छाया प्रचंड महत्वाची असेल. थोडासा विशाल स्ट्रगल केलंय. विशाल आता पण 9 चेंडू खेळत आणि 8 धावा देखील केलेल्या आहेत, परंतु या धावा मात्र जिंकण्यासाठी पुरेशा नसतील आणि जिंकायचं असेल तर मात्र त्या ठिकाणी तुम्हाला स्ट्रगल आणि स्ट्रगल करावं लागेल. पुन्हा एकदा सज्ज नवीन गोलंदाज राकेशचा पहिला चेंडू वाईड. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22 नुसार हा चेंडू वाईड दिला जातो. त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की ज्यावेळेस एखादा चेंडू उजव्या किंवा डाव्या एस्टेनच्या बराचसा बाहेर असेल आणि फलंदाजाला न खेळता येण्यासारखे असेल तर मात्र तो चेंडू वाईड दिला जातो. पुन्हा एकदा सज्ज इथे गोलंदाज असेल राकेश. पहिला चेंडू वाईड. त्यानंतर बघूयात पहिला चेंडू कशा पद्धतीने ओहो काहीसा आकुरता टप्पा आणि चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये बघतोय आपण. राकेशने देखील पहिला चेंडू सुंदर टाकला, वाईट टाकला कर पण नंतर सुंदर कमबॅक देखील केला आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. बघूयात 10 चेंडू खेळून विशाल 8 धावा केलेल्या आहेत. एक प्रचंड कमतरता मात्र धावफलकावर दिसते आपल्याला, कारण की अद्यापही मोठे फटके आलेले नाहीत. फक्त एक फटका आला होता तुषारनं, तो मिसफील्ड केल्यामुळे. इथे वाईड चेंडू आणि
एक धावफलक जाईल पुढे, धावफलकावर धावा आताचे 2 असतील, वाईड प्लस 1 धावून काढली होती, आताच्या 2 धावांसोबत धावफलक जाईल पुढे. 24 धावा, एकतर्फी चाललेल्या मॅचचा सामना, मॅच मध्ये कधीही काही होऊ शकतं. 25 धावा धावफलकावर, सॉरी फॉर दॅट, 25 धावा धावफलकावर. इथे मात्र बॅटची कट घेतली आणि एक अफलातून झेल. आपण वेध घेतात आपण. सुंदर क्षेत्ररक्षण देखील मैदानाच्या आतमध्ये पेरेस कांबळेच्या माध्यमातून. धावफलक जाईल पुढे, धावफलकावर धावा 26 धावा धावफलकावर. चौथं षटक मार्गस्थ आहे, जवळपास 6 रनांच्या स्ट्राईक रेट मध्ये इथे गोठून ठेवला धावफलक आणि खऱ्या अर्थानं थंड थंड डोक्याने काम करतो आहे केडगाव संघ. कोणताही ओव्हर कॉन्फिडन्स नाही, कोणताही या ठिकाणी अति भावना नाही, त्यामुळे चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय निश्चितपणे आणि चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. बॅक टू बॅक पद्धतीने जकडून ठेवला धावफलक पूर्णपणे. 2 वाईड आलेत आणि 1 विकेट देखील घेतलेली आहे आणि 2 धावा सिंगल आलेले देखील आणि निर्धाव चेंडू मैदानाच्या आतून असं समीकरण चालू आहे. एक वाईड चेंडू, आता मात्र ओव्हर हॅट्रिक इथे झाली असेल वाईड चेंडूची. पंच सन्मान्य अक्षय चांदगुडे सरांनी हा निशारा वाईडचा ठरवला होता. प्रचंड अनुभव त्यांच्या देखील पाठीशी आहे, प्रचंड कौशल्य देखील आहे, निर्णय घेण्याचे अचाट सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहे आणि सुंदर पद्धतीने धावफलक थोडासा पुढे सरकेल. धावफलकावर धावा 27 धावा. चेतेश्वर पुजाराचा जर्सी क्रमांक धावफलकावर 27 धावा. चेंडू सीमारेषेत वेध, पण मात्र क्षेत्ररक्षक तिथे पहाडासारखं तयार होतं. अगदी मला असं वाटतंय की चेंडूनं बराच स्ट्रगल केलाय आज आणि धावफलक पुन्हा एकदा सज्ज असेल. बघूयात काय होईल या शेवटच्या चेंडूवर. आणखीन किती चेंडू आहेत, शेवटचा चेंडू असेल आणि इथे विजयाचा शेवट गोड होईल का? ओहो, हा बघा आक्रमक फटका, इथे कॅच होईल का? आणि पेरेसला प्रचंड चेंडू लागलेला दिसतोय. जाता जाता पेरेसला थोडंसं दुःख देऊन गेलं, पण हे दुःख कशाचं आहे तर आनंदाचं दुःख आहे. चालेल सामन्यामध्ये मॅच बीन करतो केडगाव स्मॅशर्स टीम फ्रॉम द केडगाव ब्लास्टर्स.